नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील का? शिंदे गटाने काय म्हटले? 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपला पक्ष विलीन करू शकतात अशी चर्चा सुरू आहे। त्यानंतर ते शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मनसे एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानंतर मनसेने महाराष्ट्रात लोकसभेच्या 3 जागा मागितल्याचं समोर आलं होतं। मात्र अनेक दिवसानंतरही नवीन अपडेट समोर आलेलं दिसत नाही। अशातच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू यांनी विरोध केला आहे। राज ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष झाले तर राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। मनसे जर शिवसेनेत विलीन झाली तर शिवसेनेची ताकद वाढणार आहे, पण यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही। मनसे प्रमुख शिवसेनेत परतले तर ते शिवसेनेचे नेते म्हणून संपूर्ण राज्यात प्रचार करतील। माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे। त्यानुसार भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाची माहिती दिली आहे। ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांच्या हिताचा निर्णय घेतील असं गुलाबराव पाटील यांनी सुद्धा म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत। तरीही त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे। या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। एवढेच नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही बाकी आहेत। यावर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू यांनी काय म्हटलंय? शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे। शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला आहे। आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत, त्यात आम्ही कोणतेही तडजोड करणार नाही। असं काही असेल तर साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट नकार देऊ, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला विरोध दर्शवला आहे। यावेळी त्यांनी माढावरही भाष्य केले। माढ्यातून महाविकास आघाडीने शेकापचे अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली तर ही लढत अशोभनीय असेल। त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे 3 लाख मताधिक्याने निवडून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।